मान्यवर पाहुण्यांचं स्वागत झालं. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यशस्वी एज्युकेशन सोसायटी आणि कल्पतरू इव्हेंट्स या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानाचा यशस्वीनी पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश सर यांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी यशस्वीचे संचालक डॉक्टर शिवाजी मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. त्यानंतर कल्पतरू इव्हेंट्सच्या वतीनेही श्री अनिलजी आणि श्री सुधीरजी यांना विनंती की त्यांनी कल्पतरू इव्हेंट्सच्या वतीनं सरांचं स्वागत करावं. श्री अनिलजी आणि श्री सुधीरजी यांच्या वतीनं सरांचं स्वागत करण्यात येते. थोडा आतमध्ये इकडे सेंटर बरोबर. हॅलो धन्यवाद. श्री कृष्णप्रकाश सर यांची ओळख एक पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अशी जरी असली तरी या व्यतिरिक्तही ते चर्चेत आहेत. ते म्हणजे दोनदा आयर्नमॅन ठरलेले आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचा उल्लेख केलेला, त्याची नोंद घेतलेली असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. सरांचं ज्या ज्या ठिकाणी मार्गदर्शन असतं ते मार्गदर्शन सुद्धा युवकांना, विद्यार्थ्यांना आणि उपस्थित श्रोत्यांना हे सातत्यानं खूप सारं मोलाचं ठरतं. आपलं भाग्य की आज आपल्याला सरांनी वेळात वेळ काढून वेळ दिलेला. यानंतर थेट आपण कार्यक्रमाकडे वळूया. सुरुवातीला आज आपण सर 8 महिलांचा सत्कार तुमच्या हस्ते ठेवलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्राच्या महिलांनी कार्यक्रम कामगिरी केली. बिल्कुल, अगली बार यही कोशिश रहेगी सर. आज शुरू में ज्यांचं पिंपरी गुरव इथं गेल्या 23 वर्षांपासून आयुर्वेदाचार्य म्हणून ज्या कार्यरत आहेत, फॅमिली फिजिशियन म्हणून ज्या प्रॅक्टिस करतात अशा डॉक्टर वैशाली लोढा, त्यांनी लहान मुलं, महिला, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणेवरील शिबिरांचं आयोजन केलं आहे. अशा वैशाली लोढा यांचा सन्मान आपण यशस्वीनी पुरस्कार देऊन करतोय. यानंतर दुसरा सन्मान जो आहे तो ऍडव्होकेट विजयालक्ष्मी खोपडे मॅडम. 2011 पासून वकिलीच्या क्षेत्रात मॅडम कार्यरत आहेत आणि नुकतीच प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी मिंत्राचा जो लोगोचा वाद झाला, जो महिलांचा अपमानकारक ठरलेला लोगो,
जो कंपनीला बदलावा लागला त्यामागे कायदेशीर भूमिका त्यांनी निभावली असा ॲडव्होकेट विजयालक्ष्मी कोपडे. त्यानंतर कविता कालीकर मॅडम यांचा आपण सन्मान करूया. फरक सर 30 वर्षांचा मागे इंडस्ट्रियल सेक्टर फ्रेम मध्ये काहीच भेटत नाही. दोघं पण या मागे प्लीज, थोडं मागे या. 30 वर्षांचा मॅडमचा इंडस्ट्रियल सेक्टर मधला कामाचा अनुभव. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये HR पदावर वरिष्ठ पदावर मॅडम कार्यरत आहेत. सध्या इथन हायड्रोलिक्स या कंपनीमध्ये मॅडम हेड HR म्हणून आहेत. मला सांगायला आवडेल तळेगावची जी तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशन जी त्याची संस्थापना मॅडमने केलेली आहे. आपल्या पुढच्या सत्कारार्थी हेमांगी धोकटे मॅडम. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये IR मध्ये ज्या मोजक्या महिला कार्यरत आहेत ज्यामध्ये आघाडीचं नाव ज्यांचं घेतलं जातं अशा हेमांगी धोकटे. आदित्य बिर्ला, टाटा ग्रुप, जॉन्सन कंट्रोल अशा विविध कंपन्यांमध्ये मॅडम कार्यरत आहेत. NIPMच्या कार्यातही मॅडमचा सक्रिय सहभाग असतो. या नंतरच्या आपल्या पुरस्कारार्थी आहेत सारिका कुलकर्णी मॅडम. टॅरो कार्ड रीडर, रेकी तज्ञ, मेकअप आर्टिस्ट म्हणून त्या कार्यरत आहेत आणि 2019 सालचा इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड विनर त्यांनी प्राप्त केला. आणि 2019 मध्ये देशाचा प्रतिनिधित्व करत युक्रेनमध्ये प्लस साइज कॅटेगरीमध्ये चाम टायटलच्या ज्या मार्केट ठरल्या अशा सारिका कुलकर्णी यांचा सन्मान आपण करतोय. आपल्या पुढच्या सत्कारार्थी आहेत शिवानी पवार मॅडम. इमारतींचं बांधकाम, मोठमोठ्या इमारतींचं बांधकाम, स्ट्रक्चर कसं असतं याचं कुतूहल असणारे शिवानी पवार या सध्या पुणे मेट्रोचं जे अंडरग्राउंड काम सुरू आहे त्यातल्या एकमेव महिला इंजिनियर ज्या आहेत. सिव्हिल इंजिनियर क्षेत्रात त्यांचं काम. त्यानंतरच्या पुढच्या आपल्या सन्मानार्थी अर्चना डोबा. डोबा इन्स्टिट्यूटच्या संचालिका, मेमरी कोच, न्यूमरोलॉजिस्ट आणि NLP मास्टर म्हणून यांचं काम आहे. त्या डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये सुद्धा तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. अशा अर्चना डोबा यांचाही सन्मान आपण सगळ्यांना करतोय. त्यानंतर मुग्धाताई सर देशपांडे. आरोग्य योगा या संस्थेतर्फे योग प्रशिक्षण, रक्तदान शिबिर आणि नदी जल संवर्धन प्रकल्प अशा विविध क्षेत्रात ज्यांचं काम आहे. आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पिंपरी चिंचवडच्या समन्वयक म्हणून काम पाहतात. देशभरात ही संस्था काम करते. अशा मुग्धा सर देशपांडे यांचा सन्मान आपण सरांच्या हस्ते करतोय. त्या 8ही महिलांसाठी आपण जोरदार एका टाळ्या वाजवूया. पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी मी कल्पतरू इव्हेंटच्या संचालिका दीप्ती शेखावत मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल थोडं व्यक्त करावं. नमस्कार. जास्ती वेळ घेणार नाही मी तुमचा. एकदा विश करावं असं वाटतंय हॅपी वुमन्स डे. जरी वुमन्स डे होऊन गेला असला तरी पण सगळे दिवस आपलेच असतात. मी कृष्णप्रकाश सरांचे आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आम्ही जी रिक्वेस्ट केली होती त्याला मान देऊन ते इथे आले. सर थँक्यू सो मच सर. सर एक गोष्ट सांगायची वाटते मला. माझ्या फ्रेंड्सकडून म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या फ्रेंड्सकडून मला फीडबॅक मिळाला की इथे वुमन सेफ्टी खूप छान आहे. तर मला त्याच्यासाठी माझ्या पूर्ण मी यशस्वी इन्स्टिट्यूटचे कुलकर्णी सर, मुंडे सर आणि पूर्ण टीमचे पण आभार मानते की त्यांनी खूप आतापर्यंत खूप छान सपोर्ट केला आणि कार्यक्रमाला इथपर्यंत. सो ओव्हर टू योगेश. थँक्यू मॅडम. आजचा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आहे. अरे अस्तित्व नावाचा एक सिनेमा सर आला होता आणि पुण्यातल्या डॉक्टर श्रीरंग गोडबोले सरांनी त्यातलं एक गीत लिहिलंय. त्याच्या ओळी मला इथं 2 मिनिटं उद्धृत करायला आवडेल. न कटूंगी न जलूंगी न मिटूंगी न मरूंगी, मैं थी मैं हूँ मैं रहूंगी,
जब तक दरिया में है पानी और आसमान नीला है, जब तक सूरज तेज से चमके और अंधेरा काला है, तब तक इस जहां का बांके प्राण रहूंगी, जिस पे टूट पड़ी सदियों से अरबों लहरें सागर की। मैं वो अविचल शिला हूँ, हर आफत है जिसने झेली, जीने की अविनाशी चाह अंश बनूंगी। न कटूंगी, न जलूंगी, न मिटूंगी, न मरूंगी, मैं थी, मैं हूँ, मैं रहूंगी. अखिल मानव जातीचं आणि महिलांचं एक कर्तृत्व या ओळींमध्ये तिने उद्धृत केलंय. सरांच्या मनोगताकडे जाण्यापूर्वी मला आवडेल की उपस्थित सत्कारार्थींपैकी 2 महिलांचा आपण इथं मनोगत जाणून घेऊया. सुरुवातीला आमंत्रित करतो हेमांगी ढोकटे मॅडम यांनी आपलं मनोगत आपण थोडक्यात व्यक्त करूया. सर्वात प्रथम सर्व माझ्या सहकारी महिला ज्यांना सन्मानित केले त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन. सो एकदा आपण आपल्यासाठी क्लॅप करूया. हे खूप युनिक आहे की 8 महिलांना एका वेळेला एका मंचावर आणून वेगवेगळ्या क्षेत्रातलं ॲडव्होकेट आहेत, HRIR कविता आहे माझ्यासोबत, सौंदर्यवती आहेत आणि ह्या साऱ्या एकत्र एका प्लॅटफॉर्मवर येऊन त्यांना सन्मान मिळतो. ही खरंच खूप कौतुकाची बाब आहे. आय एम व्हेरी थँकफुल की यशस्वी आणि कल्पतरूंनी हा उपक्रम घेतला. इट वॉज सरप्राईज जेव्हा मलाही सांगण्यात आलं की तुला असा असा पुरस्कार मिळणार आहे आणि तू यायचंयस. सो आय रिअली स्टार्टेड थिंकिंग बॅक, लुकिंग बॅक, मी काय अचीव केलं माझ्या लाईफमध्ये, मी असं काय केलं आहे. कारण आपण जनरली आपण खूप कॅज्युअली घेतो आपलं करिअर. आपण करतो खूप काही, बऱ्याच गोष्टी करतो. इनफॅक्ट फॉर्च्युनेटली 15 दिवसांपूर्वी मी कृष्णा प्रकाश सरांशी बोलत होते एका इश्यूवरती, एका कार्यक्रमाबद्दल. आणि ॲट द एंड ऑफ द डे सर आय एम व्हेरी प्राऊड टू से दॅट यू कॉम्प्लिमेंटेड मी दॅट यू आर अ करेजियस पर्सन, दॅट यू आर वर्किंग विथ अन IR इंडस्ट्री, इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये काम करतेस, जिथे विविध प्रकारच्या लोकांना सामोरं जायचंय, भेटायचंय, त्यांना डील करायचंय, टॅकल करायचं. तर हे कुठून करेज येतो तुम्हा मुलींमध्ये हे सगळं करायचं. सो सर, पीपल लाईक यू, पीपल लाईक यशस्वी कल्पतरू हू एनकरेज अस to take part in such activities, and we feel safe working in this. That's where I really feel my gratitude to all of you all, and I really thank Yogesh, thank you so much for this opportunity. It's just not one International Women's Day, it's every day we do, but we never realize and recognize our own potential. So cheers to us. Thanks. थँक्यू हेमांगी मॅडम. त्यानंतर मी मुग्धा सरदेशपांडे यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर, माननीय कृष्ण प्रकाशजी आणि संपूर्ण स्त्री आणि पुरुष शक्तीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरोखर आनंद होतोय. मी संपूर्ण यशस्वी एज्युकेशन सोसायटीची टीम आणि कल्पतरू इव्हेंट्सची टीम सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते. यासाठी, या कार्यासाठी आम्हा सर्वांचा आपण सन्मान केला आणि हा सन्मान म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान असं म्हणेन. सगळ्यांचा हा सन्मान आहे. एका स्त्रीचा सन्मान म्हणजे संपूर्ण स्त्री शक्तीचा हा सन्मान आहे. त्यामुळे हे संपूर्ण श्रेय जे आहे ते संपूर्ण स्त्री शक्तीबरोबरच पुरुष शक्तीचं सुद्धा आहे. कारण मी असं म्हणेन की माझ्या मागे किंवा माझं जे कार्य आहे त्याच्या मागे संपूर्ण पुरुष शक्ती, माझ्या बाबांपासून माझी आरोग्यमची टीम असेल, विवेकानंद केंद्राची जी टीम असेल, त्या सगळ्यांचा सपोर्टमुळे हे कार्य घडू शकतंय. आणि मी खरोखर सांगू इच्छिते की आरोग्यम योगाच्या अंतर्गत आम्ही जे काम करतोय की प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण करण्याचा प्रयत्न आणि एक व्रत आम्ही घेतलेलं आहे ते छान पद्धतीने असंच पुढे होऊ दे. आणि आपण जो सन्मान केला त्या सन्मानाबद्दल पुनश्च एकदा आभार मानते. थँक्यू मॅडम. सरांचा मध्ये एक इंटरव्यू ऐकला, त्यामध्ये सरांचं एक मनोगत है कि हम हमेशा अच्छा बनने की कोशिश करते हैं, लेकिन अच्छे इंसान हमेशा सच्चे होते ऐसा नहीं. तो हम हमेशा सच्चे बनने की कोशिश करें आणि अशा सच्च्या वुमनचा आज सत्कार सरांच्या हस्ते झालाय. आपण अधिक प्रतीक्षा न करता मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन व्यक्त करावं. सर एक खूप छान पोएट है. सो एक रिक्वेस्ट करते मैं आपल्या सगळ्यांच्या वतीने की सर आपको जो चीज़ पसंद है आप एक सुनाइए.
Dr. Sivaji Mundre, Dipti Shekhawat ma'am, and Sunita Patil ma'am. And all the सर मुझे इथे सत्कार मूर्ती पुरस्कार आरती जे आहे डॉक्टर वैशाली गोळा विजयलक्ष्मी खोपडे कविता कालिकर हेमांगी थोपटे सारिका कुलकर्णी शिवानी पवार अर्चना डोबा मोठा सर्वेश पांडे आणि त्यांचे जे नातेवाईक किंवा घरचे लोक इथे आलेले आहेत किंवा हे जे दोन संस्था आहे यशस्वी एज्युकेशन सोसायटी आणि कल्चरल इव्हेंट्सचे आलेले लोक हा जे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आता जे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमचा पोम सुरूच आहे पण कार्यक्रम कोरोनामुळे तेवढा थाटात माटात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत नाही तरी पण जे यशस्वी महिला आहे त्यांचे सन्मान करणे क्रमप्राप्त आहे गरजेचे आहे जागतिक महिला दिनानिमित्त कमीत कमी तर गरजेचे आहेच संस्कृतचा एक श्लोक आहे की अनर्थो शब्दा नास्ति नास्ति मूलमनवस्थम अयोग्य तिथे पुरुष आहे मी इथे मनुष्य नास्ति योजिकस्य तत्र दुर्लभम ऐसा सांगतो कि कोई भी शब्द अर्थ के बिना नहीं होता है और कोई भी मूल्य या जड़ औषधि गुणों से रहित नहीं होती है कोई भी मनुष्य अयोग्य नहीं होता उनकी इन सब की योग्यता ढूंढने के लिए अलग अलग पारंगत लोग चाहिए निष्णात लोग चाहिए जैसे अगर शब्दों का सही उपयोग करना है तो साहित्यकार चाहिए वाङ्मयकार चाहिए अगर मूली का जड़ का सही उपयोग करना है जड़ों का तो भेषज चाहिए मतलब जो एक चिकित्सा वैज्ञानिक चाहिए जो उसको समझ सके रिसर्च कर सके उसको और अगर मनुष्यों का सही योजन करना है उसको पहचानना है तो उसके लिए भी योग्य योजित चाहिए निसंदेह यशस्वी एजुकेशन सोसाइटी और कल्चरल इवेंट्स ऐसे ही योजिक है जिन्होंने सही लोगों को 8 रत्नों को यहाँ पर चुना है शायद 9 रत्नों की परिभाषा से महारत्नों की परिभाषा की तरफ बढ़े तो ये 8 महारत्नों को यहाँ चुना गया है इसके लिए हम सभी पुरस्कार प्राप्त महिलाओं का अभिनंदन करते हैं आज आपको पुरस्कार मिल रहा है आपके ऐसे कार्यों के लिए जो कार्य अगर भूतकाल में आपने किए होते तो शायद आपको गलत समझा जाता और उस काल में जिसने भी इस तरह के काम किए जितनी महिलाओं ने संसार के किसी भी कोने में in any part of the world they were actually suppressed, they were exploited and many at times they were killed also. I am proud
that at least in the name of World Women's Day, we are celebrating the success of different women who perform their duties differently and they dare to enter into such domains which was earlier reserved only for men. मैंने नज्म लिखी है, 8 तारीख को ही मैंने ये नज्म लिखी, 8 मार्च को ही, कि आज भी उन गुमनाम बदनाम औरतों की शहादत जिंदा है। सच्चाई के लिए शहादत देने वाला एक सुकरात आज भी लोगों के दिलों में जिंदा है। फक्कड़ कबीर के अक्खड़ अल्फाज उनके अनभय और अनुभव साझा दोनों में आज भी जिंदा है। जमी को बोल कहने वाला गैलीलियो जिसे जिंदा जला दिया गया, हमारे किताबों और दिमागों में जिंदा है। वक्त के पत्थर पर इन कुर्बानी देने वाले पुरुषों ने अमिट छाप छोड़ी है। मगर रेत के अनेक टिलों पर अंकित औरतों की इन बेशुमार तारीखों को मर्दों के तूफानी ज्वार भाटे बहा ले गए शायद, जो बेहद खूबसूरत थी, जो बेहद अलग थी, जो अलग करना चाहती थी, जो बेलौस थी, बेधड़क थी, जो सच बोलती थी, जो मर्दों के बरखिलाफ मुंह खोलती थी, जो खिलखिला कर दिल खुलास हंसती थी, जो आदमियों का जुल्म नहीं सहती थी, जो दिल की बात दिल में नहीं रखती थी, जो बेबाक बेखौफ बेखतर बोलती थी, जो खुशबू सी महकती थी, जो परिंदों सी आजाद चहकती थी। लाखों सच की ऐसी पुजारियों को सदियों तक जिंदा जलाया गया, उनको चुड़ैल डायन छिनाल कहकर सूली पे चढ़ाया गया। इतिहास गवाह है उन जिल्लतों का कि औरतों को हरदम ही सताया गया है। कभी देवी बनाकर कठपुतली की तरह नचाया गया है, कभी उल्टा कहकर जलते अंगारों पर चलाया गया है, कभी सती कहकर दहकते शोलों पर बिठाया गया है। वो सब औरतें थी। सती उन्हें बनाया गया है, उल्टा उन्हें बनाया गया है, देवी उन्हें बनाया गया है, डायन उन्हें बनाया गया है। वो सब औरतें थी। यह भी मालूम है हमें कि जिन्हें हम आदर्श समझते हैं उन्होंने भी नहीं बख्शा है औरतों। रावण ने वनवास में रह रही सीता को धोखे से उठाया है, तो राम ने उसे अग्नि परीक्षा के बाद भी वनवास को भेज दिया है। कौरवों ने अगर द्रौपदी को भरी सभा में नंगा किया है, तो पांडवों ने भी उसे जुए में हार दिया है। इसलिए ये छोटे छोटे जो सम्मान आपको दिखाई पड़ रहे हैं, उसके पीछे बड़ी कुर्बानी भी है। आज व्यवसाय से लेकर नौकरी तक हर जगह जो खिदमत आप आजमाते हो, आज बिना किसी खौफ के आपकी बच्चियां हैलोवीन पार्टियों में जाती हैं। आज खेलों में आप बराबर शिरकत करते हो और तमगे जीत कर लाते हो। आज जो कफस तोड़कर खुले आकाश में परवाज करते हो, कफस मतलब होता है पिंजरा, पर परवाज मतलब होता है उड़ना। आज जो कफस तोड़कर खुले आकाश में परवाज करते हो,
आज भी उन गुमनाम बदनाम औरतों के साथ जिंदा है। मेरी दूसरी गजल जिसके कारण उन्होंने मुझे सुनाने को कहा है, ये मैंने पहले लिखा था। तो मैं दुर्गा सप्तमी का पाठ करता हूँ नवरात्र के दरमियान, और तब कुछ एक घटना हुई थी, कुछ किसी स्त्री के साथ एक बड़ी घटना हुई थी, वायलेंट सेक्सुअल असॉल्ट एंड मर्डर की। तो उस दरमियान मैंने ये कविता लिखी कि शारदीय नवरात्र के सभी सच्चे भक्ति साधकों की सिद्धू मृदु शुभकामनाओं के साथ मैंने लिखी थी। खबरदार आदमी, ये इस गजल का उन्वान है। उन्वान का मतलब होता है शीर्षक, टाइटल, खबरदार आदमी। लेकिन इसके पहले मैं दो मिथकों को आपको बता देना चाहता हूँ। ये मिथक मैथोलॉजी जो हैं इस्लाम और ईसाइयत में है, दो मिथक, और जिसको आम तौर पर सभी लोग इस्तेमाल करते हैं। पहला मिथक ये है कि औरत बस पसली भर है, उसको तो आदमी की पसली से बनाया गया है। इट इज ओनली अ रेप ऑफ अ मैन, बट इट इज नॉट द फैक्ट। एक्चुअली वहां भी, उन किताबों में भी यही लिखा हुआ है कि औरत तुम्हारी पसली की तरह है, अगर वैवाहिक जीवन में उसे ज्यादा तानोगे तो टूट जाओगे तुम भी और तुम्हारा रिलेशन भी, ये कहा गया है। दूसरा जो महत्वपूर्ण मुद्दा है, जिसका कि बड़े धड़ल्ले से इस्तेमाल किया जाता है गलत तरीके से, वो कहते हैं औरत को आदमी के लिए बनाया गया, आदम के बाद हव्वा को बनाया गया आदमी के लिए, आदम के लिए, एडम के बाद ईव को बनाया गया एडम के लिए। इसका अर्थ औरत जो है आदमी की पैदाइश है नहीं, औरत और आदमी दोनों औरत की पैदाइश है। और इसके लिए उन्हीं किताबों में ये लिखा हुआ है कि औरत और आदमी को एक ही चीज से, एक ही रूप से, एक ही नूर से बनाया गया है। तो इसलिए मैंने लिखा है खबरदार आदमी। इसमें कुछ उर्दू के अल्फाज गहरे हैं और उसके मानी आपको नहीं पता चल सकते, इसलिए मैं थोड़ा पहले बता दूं। तख्लीक का मतलब है क्रिएशन, किसी चीज को बनाना, सृजन करना। और मुसावी का मतलब होता है इक्वल, बराबर। जैसे ह्यूमैनिटी में बोथ आर इक्वल पार्टनर, वुमेन एंड मैन। बाकी चीजें पैमाइश मतलब मेजरमेंट, पैदाइश मतलब बर्थ, नुमाइश मतलब एग्जीबिशन, आजमाइश मतलब वो क्या कहेंगे कि किसी चीज को आप किसी चीज से आप मुकाबला करते हो, दैट इज आजमाइश। फरमाइश तो आप जानते हैं, और गुंजाइश भी जानते हैं, पाकीज़गी भी जानते हैं, मतलब इट मीन्स प्योरिटी। एंड पामाल का मतलब होता है कि किसी चीज को कुचल देना, ट्रिम्पलिंग डाउन समथिंग। ऐ आदमी, खबरदार आदमी, ऐ आदमी वो फकत तेरी पसली से गई बनाई नहीं, ऐ आदमी वो फकत तेरी पसली से गई बनाई नहीं, ऐ आदमी वो फकत तेरी पसली से गई बनाई नहीं, वो तेरे रीढ़ की हड्डी है, उससे बड़ा होने की तेरी कोई पैमाइश नहीं। उसके कोख में रहने का हक अब कहां से लाओगे जनाब, उसके कोख में रहने का हक अब कहां से लाओगे जनाब, जब उसकी कोख को ही अब तेरी कोई ख्वाहिश नहीं। अभी भी वक्त है अपनी मुगाफलत से बाहर निकल, मुगाफलत मीन्स कंफ्यूजन। अभी भी वक्त है अपनी मुगाफलत से बाहर निकल, दोनों उसी रूह के तख्लीक हैं। औरत कोई आदमी की पैदाइश नहीं, औरत कोई आदमी की पैदाइश नहीं। ये क्या हाल बनाया उसका तूने, जिसका तू लहू है गोशा है, whose flesh blood and you, whose flesh and blood you are, what you have done to her। ये क्या हाल बनाया उसका तूने, जिसका तू लहू है गोशा है। इंसानी कौम का मुसावी हिस्सा हो, तेरा कोई शौक, तेरी कोई नुमाइश नहीं। जिसके दूध से तू सींचा गया, जिसकी गोद में तू बैठा था,
जिसके दूध से तू सींचा गया, जिसकी गोद में तू बैठा था, उसी के आबरू से खेलने में तेरे ताकत की कोई आजमाइश नहीं। उसी के आबरू से खेलने में तेरे ताकत की कोई आजमाइश नहीं। तुमने उसे चाहा नहीं शिद्दत से, न आरजू की झुक के कदमों में। औरत माँ है, बहन है, औरत प्रेमिका है, पत्नी है, बेटी है, सहकर्मी है, दोस्त है, मित्र है। तुमने उसे चाहा नहीं शिद्दत से, न आरजू के झुके कदमों में। वो हर ख्वाब तामीर करेगी, लेकिन she will realize every vision of yours, but not your undue demands. तुमने उसे चाहा नहीं शिद्दत से, न आरजू की झुके कदमों में। वो हर ख्वाब तामीर करेगी, लेकिन तेरी कोई बेजा फरमाइश नहीं। दागदार हो गए उजाले हैं, हवस से पामाल हो गई पाकीज़गी। अंधों की बस्ती में आंख वालों को रहने की कोई गुंजाइश नहीं। अंधों की बस्ती में आंख वालों को रहने की कोई गुंजाइश नहीं। आपने इसी गजल के बारे में मुझे कहा था, तो मैंने सुना दिया। As a matter of fact, bestowing them with Yashashwini rewards or awards is a good move, but we have a long way to go. क्योंकि अब तक हम लोगों ने स्त्रियों को सम्मान की जरूरत नहीं है, स्थान देना नहीं सिखाया। You go to any institute's program, even if it is Women's Day program, all the male will be sitting on the dais, and you will find no woman sitting in the dais. I'm not talking about this place. So I'm giving you just a layman's example, but it is true for in all sense. मैं ये बताना चाहता हूं कि कोरोना काल में, पैंडेमिक में हिंदुस्तान, भारत का जीडीपी ग्रोथ रेट -27 तक चला गया था, और अभी भी वो पटरी पर नहीं आया है। लेकिन हमारा पड़ोसी देश है बांग्लादेश, वहां कोरोना की महामारी के बावजूद भी ग्रोथ रेट, जीडीपी ग्रोथ रेट +4 था, और है। क्या कारण है? इसका सबसे बड़ा कारण है कि वुमेन्स आर allowed and supported to do economical activities. हमारे यहाँ हिंदुस्तान में हार्डली वुमेन, टोटल वुमेन का 25 to 27% वुमेन जो है वो इकोनॉमिकल एक्टिविटी में पार्टिसिपेट करती हैं, और बगल के देश में लगभग 40% महिलाएं बांग्लादेश में वो इकोनॉमिकल एक्टिविटी में पार्टिसिपेट करती है। इसके पीछे रीजन है डॉक्टर यूनुस, जिन्होंने नोबेल पुरस्कार प्राप्त किया, और उन्होंने रीजनल रूरल बैंक की कल्पना दी, और उससे केवल स्त्रियों को लोन देने का डिसीजन लिया कि 90% लोन्स विल ओनली बी गिवन टू द वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप्स, एंड दैट इज व्हाट द गवर्नमेंट हैड डिसाइडेड देयर, एंड दैट इज डूइंग एक्सीडिंगली वेल। हमारे यहाँ रीजनल रूरल बैंक तो है, लेकिन वो केवल महिलाओं के लिए नहीं है, और महिलाओं में एक गुण पाया जाता है कि दे ऑलवेज थिंक अबाउट देयर फैमिली, नॉट अबाउट देयर मौज मजा, ये वो, द फैमिली, एंड देन अबाउट द सोसाइटी. वंस दे आर इनटू इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी, वंस दे आर इन नो ऍक्टिव्हिटी, केवळ चूल मूल ज्याला सांगतात चूल मूल मध्ये राहायला तुम्ही त्यांना सोडला तर ते खूप अडचणीचे जाते. त्यांच्यासाठी तेच म्हणजे खाली दिमाग शैतान करतात, तो तोच म्हणजे ते लोकांसंबंधाने चर्चा करत असते. आज सांगितले गेलेले आहे की द फुल स्टॉप अबाउट द इंडिव्हिज्युअल्स.
तर त्याच चर्चा करत असते. जर त्यांना इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, आर्थिक गतिविधीमध्ये आपण सामील करून घेतले तर नक्कीच या समाजाच्या आणि या देशाचा कायापालट होईल आणि तेव्हा त्यांच्यावर कोणी अत्याचार, त्यांना अपमान करू शकणार नाही. तुम्ही पावड आहात. देशपांडे मॅडमने सांगितले की त्यांचं पुस्तकचा त्यांचा साथ आहे, ठीक आहे. मी नेहमी सांगत असतो की तुमचं खरं आहे, नाही खोटा नाही आहे. मी नेहमी सांगत असतो की तसे पुरुष, तसे स्त्री, तसे स्त्रिया तुम्हाला लांबची वाटली पाहिजे जे पुरुष मानसिकताने ग्रस्त आहे, पुरुषवादी मानसिकताने ग्रस्त आहे. आणि तसे पुरुष तुम्हाला जवळचे वाटले पाहिजे जे पुरुषवादी मानसिकतापासून मुक्त आहे. कारण तुम्ही बघा ना सास जली ना ननद कटे, बहू काही क्यों स्टोव फटे. सिलेंडर फटता है तो बहू का फटता है. दिवा पदरेवर पडतो तर ते सुनेचे पदरेवर पडतो. कधी सासूचे पदरेवर पडत नाही, कधी नंदीचे पदरेवर पडत नाही. का बरं? दिवा मुक्का आहे तो बोलू शकत नाही, पोटात साक्ष देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना आरोपी करून द्यायचं. सिलेंडर मुक्का आहे त्यामुळे त्यांना आरोपी करून द्यायचं की त्यानेच मारले. जर ते बोलका असतं, ते सर्व जे आहे दिवा किंवा सिलेंडर किंवा टाकी, जे गॅस टाकी आहे ते जर बोलका असता तर ते ओरडून ओरडून बोलले असता पोटात, मी लॉर्ड, मी नाही आहे आरोपी, हे लोक आरोपी, हे स्त्रिया जे आहे ना त्याचे घरचे तेच आरोपी. मला माहित आहे इथे तशी महिला नाही आहे. इथे सर्व महिला त्यांचे स्वबळावर स्वनिर्भर झालेली महिला आहे आणि त्यांना त्यांचे पुरुषवादी मानसिकताने जे मुक्त आहे तसे पुरुषांनी पण समर्थन केले असावे, यामध्ये दोन मत नाही. शेवटी मी एवढं सांगेन की या देशाला जर मोठा करायचा असेल तर महिलांची आर्थिक गतिविधीमध्ये सहभागिता 100% असली पाहिजे. प्रत्येक महिलाचं, प्रत्येक पुरुषला अपेक्षित आहे की काही काम करावा, काही काही आर्थिक सत्ता तयार करावी स्वतःसाठी, जीविकोपार्जनसाठी. ते तेवढंच गरज आहे स्त्रियांसाठी पण. जेव्हा ही गोष्ट स्त्रियांना कळेल आणि स्त्रियांसाठी समाज करेल, देश करेल, राज्य करेल, त्या दिवशी नक्कीच इन रियल सेन्स हे जे आपण जागतिक स्त्री दिवस साजरा करतो ते साजरा होईल. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. असं म्हणतात की भावुक व्यक्ती कर्तबगार पदावर पोहोचत नाही, पण अपवाद असतात. सरांच्या इंटरव्यू मध्ये बोल त्यांनी म्हटले की उनका निजी मानना रहा है कि भावुक व्यक्ति अपने सिद्धांतों के प्रति अगर दृढ़ रहता है तो निश्चित रूप से अच्छा काम कर सकता है. वो कर्तव्य कठोर भी रहता है इसीलिए, क्योंकि वो भावुक है और वो जानता है कि ये गलत है. वो सामने वाले के दर्द को समझ रहा है, तो वो जो गलत कर रहा है उसके प्रति उतना ही कठोर रह सकता है. इसलिए ये जो कंफ्यूजन है कि भावुक व्यक्ति नहीं रहता है, तो ये कंफ्यूजन दूर कर. थँक्यू सर. नॉर्मली एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचं भाषण म्हणजे आपल्याला वाटतं की खूप कडक आणि असं असेल, पण उर्दू, हिंदी आणि तितक्याच प्रभावीपणे इंग्रजी भाषेत आणि स्वतः लिहित आहेत. मला वाटतं जे सरांनी सांगितलंय की महिलांचा आर्थिक विकास, आर्थिक गतिविधींमध्ये जर महिला आल्या तर देशाचा विकास होईल. तसंच सर आम्हालाही वाटतं की प्रशासनामध्ये वरिष्ठ पदावर तुमच्यासारखी माणसं जर आणखी वाढली तर आणखीनही प्रगती चांगली होईल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप वेळात येऊन चांगलं मार्गदर्शन केलं. मी डॉक्टर सुनीता पाटील आमच्या अधिष्ठाता यांना विनंती करतो त्यांनी आभार व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना महिला दिनानिमित्त माझ्याकडून
शुभेच्छा. खरं तर कुठल्याही कार्यक्रमाची सांगता करायचं म्हटलं तर एक औपचारिक पद्धतीने वोट ऑफ थँक्सने केली जाते. तर मला ही जी जबाबदारी दिली आहे संस्थेच्या वतीने त्याबद्दल मी प्रथम संस्थेचे आभार मानते. यशस्विनी पुरस्कार वितरण सोहळा आज कल्पतरू इव्हेंट्स आणि यशस्वी या दोन्ही संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा आपण सन्मान केला. खरंच या सगळ्या जणींनी कामगिरी नक्कीच अभिनंदन करण्यास पात्र आहे. मला वाटतं पुन्हा एकदा या सगळ्या जणींसाठी आपण एकदा जोरात टाळ्या वाजवूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश सर यांनी त्यांच्या मौल्यवान वेळातून वेळ काढून आपल्याला जो मौल्यवान वेळ दिला आहे त्यांचा मी खूप आभार मानते. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे आमचे प्रेसिडेंट श्री विश्वेश कुलकर्णी सर, IMSचे संचालक डॉक्टर मुंडे सर, टाइम्स ग्रुपचे HR टिकम शेखावत सर, तसेच पुणेकर न्यूज आणि कल्पतरू इव्हेंट्सच्या दीप्ती शेखावत मॅडम, यशस्वीचे पवन शर्मा सर बस या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच तुम्ही सर्व प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिला याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला आहे असे जाहीर करते. थँक्यू. कार्यक्रम संपण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर आठवण सत्कारार्थी महिलांचा सरांसोबत एक ग्रुप फोटो आपण फक्त घेऊया. राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रगीतासाठी आपण सगळेजण उभं राहूया. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. तुमचे नंबर पण एकमेकींना शेअर करा. सगळे तुमचं पण एकमेकींना काय माहिती आहे आम्ही पण पाठवतो. काय काम आहे? राईट घ्यायचा सगळ्यांनी. राईट हँड सगळ्यांचा काय सांगा राईट घ्यायचा त्यांनी कुठला एक हात सगळेजण लेफ्ट हँड आहे ना पण का एक फोटो घेतला ओके लेफ्ट हँड घाबरू नका चेहरा असा काय. एक सेकंड. ड्रेस में देने के लिए जरा मास्क पहन के लिए. हाँ एक मास्क वाला काढून. स्टडी यस. थँक यू. या Thank you.